आज मी बनवणार आहे मक्कीच्या कणसापासून झाजरिया। झाजरिया म्हणजे राजस्थानमध्ये हा एक खिरीचाच प्रकार आहे। तर ही दुधात बनवली जाते आणि त्यासाठी असे हिरवेच कणस पावसाळा असल्यामुळे आता सध्या मक्कीच्या कणसाचा सीझन आलेला आहे। तर हा झाजरिया ह्या सीझनमध्येच बनला जातो। त्यासाठी मी आज हे 8-10 कणस घेऊन आलेली आहे बाजारातून आणि आज मी तुम्हाला झाजरिया दाखवणार आहे। अशा प्रकारे 8-10 कणस लागतात जवळजवळ, म्हणजे 4-5 माणसांसाठी झाजरिया बनवायचा म्हणलं तर। आणि ही अशी कोवळी कणस घेतलेली आहेत। ह्यासाठी कवळीच कणस पाहिजे असतात। अगदी दूध निघतं तसे कणस घेतले की मग त्याचा झाजरिया छान बनतो। तर त्यासाठी हे आता कणस मी सगळे 8-10 जे घेतलेले आहेत ते खिसणीने खिसून घेत आहे। आता इथं मी गव्हाची चाळणी घेतली आहे आणि गव्हाच्या चाळणीच्या उलटं करून तिच्यावर हे मक्कीचा जो आपण गर काढलेला आहे का त्याला असं घासून घेत आहे, म्हणजे त्याचे छिलके आणि केसर वगैरे जे काही आहे ते चाळणीच्या वरच राहतं आणि खालचा जो गर पडलेला आहे त्यापासून आपण आता झाजरिया बनवणार आहोत। तर त्यासाठी पहा, हे अशी प्रोसेस करावी लागते। ही डिश राजस्थानमध्येच बनते, ही आपल्याकडे महाराष्ट्रात बनत नाही। त्यामुळे मी आज ठरवलं की ही रेसिपी तुम्हाला शेअर करावी म्हणून। हा झाजरिया आपण वर्षभरासाठी टिकवून ठेवण्यासाठी पण बनवून ठेवू शकतो। तर तो उन्हाला देऊन ठेवला की वर्षभर टिकतो। आता इथं मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे। जर हा झाजरिया आत्ताच करायचा असेल तर थोडं जास्त तूप टाकायचं आणि वर्षभर जर टिकवायचा असेल तर कमी तूप टाकून भाजून घ्यायचा, कारण वर्षभरासाठी ठेवायचा म्हणलं की मग थोडं कमी तूप वापरावं लागतं। आणि त्यामुळं मग तुपाचा वास येतो आणि तो थोडासा टेस्ट बदलतो त्याचा। त्यामुळं मग उन्हाला देऊन वाळवून ठेवला तरी हा वर्षभर टिकून राहतो, किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकतो आपण बॉटलमध्ये भरून। आणि जेव्हा पाहिजे तेव्हा इन्स्टंट दुधामध्ये टाकून 5 ते 10 मिनिटातच बनतो हा। वर्षभर टिकवण्यासाठी हा जेव्हा भाजतो त्याला खूप असा रवाळ होईपर्यंत भाजावा लागतो आणि मग हे सुरुवातीला थोडंसं चिकट होतो हा आणि ह्याला बराच वेळ भाजावं लागतं। जवळजवळ अर्धा तासाच्या पेक्षाही जास्त वेळ स्लो गॅसवरच ह्याला हळूहळू भाजून घ्यावं लागतं। आपण जसं म्हणजे हलवा वगैरे बनवतो मुगाचा आहे त्या प्रकारेच ह्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि अशा प्रकारे हा मी भाजून घेत आहे। सुरुवातीला थोडं कढईला चिटकतो, पण नंतर हळूहळू ते कढई सोडायला लागते तूप टाकलेलं असल्यामुळं। तसा लवकरच कढईपासून सुटतो आणि मोकळा होतो। पहा, हे अशा प्रकारे ह्याला बराच वेळ असं हलवत राहावं लागतं। आता इथं पहा, सुंदर कलर आलेला आहे आणि आता ह्याचा खूप छान वासही सुटलेला आहे। अशा प्रकारे हे भाजत आला की मग खूप छान वास सुटतो। तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल मिश्रण तर आपण ह्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन फिरवून थोडंसं घेऊ शकतो, कारण त्यामुळं मग मोकळा होतो आणि आपल्याला भाजण्यासाठी सोपं जातं। त्यासाठी आपण अशी प्रोसेस पण करू शकतो। मला सुद्धा इथं खूप घट्ट वाटला म्हणून मी थोडंसं त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं। तर आता हा पहा दाणेदार झालेला आहे आणि आता ह्याला आपण म्हणजे व्यवस्थित भाजू शकतो। आता इथं छान कलर आलेला आहे आपल्या झाजरियाला पहा। तर हे वर्षभर जर टिकवायचं असेल तर आपण ह्याला बराच वेळ भाजू द्यायचं आणि नंतर उन्हाला देऊन छान वाळवून ठेवला की हा टिकतो। आता इथं मी जवळजवळ 1.5 लिटर दूध घेतलं होतं आणि त्याला थोडंसं आटू दिलं आणि आपण जे नेहमीप्रमाणे खीर करतो त्याप्रमाणेच हे बनवलेलं मिश्रण त्यात टाकून उकळून घेतलं आहे आणि जवळजवळ 10-20 मिनिट ह्याला उकळू द्यायचं, म्हणजे छान खिरीसारखं ते आटून येतं। आणि आता इथं आपण साखर आणि वेलची, ड्रायफ्रूट वगैरे जे पाहिजे ते आपण टाकू शकता। तर अशा प्रकारे माझी ही आज खीर बनलेली आहे, म्हणजे इकडं झाजरियाच म्हणतात ह्याला। पहा, ही अशी झालेली आहे। हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कशा आहात सगळ्याजणी? स्वस्त रहा, मस्त रहा। तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। आता थोडासा पाऊस येतो बाहेर, पण आम्हाला बाहेर जायचं आहे कुठेतरी आणि चला पहा आम्ही कुठे चाललो आहोत। थोडासा पाऊस येतोय, पण जास्त दूर नाही आहे, जवळच आहे घर। पहा, इथून भजनाचा टाळाचा आवाज छान यायला येतो।
त्या आमच्या घराजवळच राहतात पूजा भाभी, त्यांच्याच घरी त्यांनी आज भजन ठेवलं होतं. श्रावण महिन्याच्या निमित्ताने इकडे घरोघरी भजन असतात. तर आम्ही आलो होतो, त्यांनी आम्हाला कुंकू लावलं, लच्छा बांधला. भजनाला फार छान अशी सुरुवात झालेली होती. सुरुवातीला गणपती वंदना झाली, कृष्णाची, शंकराची, देवीची खूप सुंदर भजनं चालू होती. आणि ह्या ताईसुद्धा ढोलक फार छान वाजवत होता, त्याच्यामुळं वेगळीच वातावरण निर्मिती झालेली होती. सगळ्या बायका अगदी एकापेक्षा एक वरचढ असे भजन म्हणत होत्या. ऐकायलाही खूप छान वाटत होतं. ह्या सगळ्या मैत्रिणी आम्हाला नेहमीच आग्रह करतात की तुम्ही पण मराठीतली भजनं वगैरे म्हणा. आम्ही नेहमी म्हणतो, पण आज काही आम्ही तयारी केली नव्हती, तर आम्ही तिथं काही भजन म्हणलं नाही. कॉपीराईट लागत असल्यामुळे आम्ही भजनांचा आवाज म्यूट केलेला आहे इथे. मंत्रमुग्ध होऊन गेलेल्या होत्या. आणि आता बराच वेळ 2 तास झालेले होते आम्हाला इथं येऊन. ही छोटीशी मुलगी पहा किती मग्न होऊन टाळ वाजवतीये, तिच्या आईकडे देतीये, परत टाळ वाजवतीये. किती छान दिसतीये पहा. आणि लाजतही होती ती सगळ्यांना बघून, म्हणून परत आईजवळ देतीये. भजनं रंगात आलेली पाहून पूजा भाभींना काही मोह आवरला नाही आणि त्या इथं खूप सुंदर डान्स करतात पहा. खूप बाकी लेडीजनी इथं डान्स केला भरपूर. भजनासोबत डान्सही छान वाटत होता पाहायला. तर चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करत आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.